तोंडाला पाणी सुटेल का नाही असलं बघून. हा, या खायला तुम्ही. दाजी बिंदास काय खायचे ते खावा, तुमचंच घर आहे समजा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, आणि सगळ्यात आधी सगळ्यांना जय महाराष्ट्र. तर आत्ता वाजले सकाळचे 9. तर आत्ताच उठलोय मी. तर आजचा व्लॉग असा होणार आहे, माझ्या बहिणीचं घर इथून 40 किलोमीटर लांब आहे. तर मी तिच्या घरी जाणार आहे, आणि माझी बारकी भाची ती आत्ता इंस्टावरती व्हिडिओ काढायला लागली. मग तिला रीलचा लय नाद लागलाय. तर माझ्या घरामध्ये रिंग लाईट अशीच पडू नये, आता त्या रिंग लाईटला आपण स्वच्छ करणार आहे आणि रिंग लाईट तिला द्यायला जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही, तुम्हाला खूप मजा येणार आहे. इथून 40 किलोमीटरचा प्रवास, आणि तिथं गेल्यावर त्यांचे रिॲक्शन काय येतात काय नाही हे बघण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला लागेल. आणि महत्त्वाचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर हे बघू शकता आपले मांजर दोन्ही पण किती भारी आहे ना. ही माझ्या भावाच्या मुली. झाली का झोप तुझी? तुम्हाला यायचं का माझ्यासोबत? कशाला? दीदी सोबत डान्स कराय. मी पण व्हिडिओ काढते आता. मी पण व्हिडिओ काढते. तर बघू शकता तुम्ही, सगळ्यांनाच यायचंय माझ्यासोबत, पण असं काही नाही, मी एकटा जाणार, लांब जायचंय, व्हिडिओ काढता येणार नाही मला सगळी गॅंग नेल्यावर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. आतासाठी बाय. तर आता दात घासून घेतो आणि गरम करायला पाणी ठेवतो, कारण मला गार पाणी सहन होत नाही. कारण अजून हिवाळा चालू आहे, उन्हाळा चालू झालं गार पाण्याने आंघोळ करायची. तर आवडतो पटापटा, आणि बाकीचं मग व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो आहे काय. भावाच्या मुली मी जिथं जाईल तिथं येतात, नुसते माग असतात. तर तुम्ही कपडे बघू शकता, हे माझी आजी वारली होती म्हणून ते कपडे सगळे धुवतात ना. बघा इकडं पण आहे, आजी वारल्यामुळे ती राडा झाला एवढा. हे बघा कबूतर आमची, बघितली का. तर पुढचे व्हिडिओ बघायला तयार राहा. आता रिंग लाईट काढू आपण. इकडे एका साईडला ठेवली होती. रिंग लाईट काढली. आता दुसरी पण रिंग लाईट दाखवतो तुम्हाला. ही स्टँड होतं, त्याच्यावरची रिंग लाईट दाखवतो तुम्हाला. ते पण काढून घाण झाली, जरा स्वच्छ करू आपण त्याला पुसून. हे दुसऱ्या घरात आले आपण. बघा इथे रिंग लाईट आहे, काढे. दाखव चल. रिंग लाईट काढली आता आपण, त्याला मस्त मध्ये स्वच्छ करू. आपली दीदी पण खुश झाली पाहिजे की बाबा मामाने काहीतरी आणलं, नाही का. बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही आंघोळ बिंघोळ केली, आता कपडे बिपडे घातल्यात, आता आम्ही निघतोय. तर बघू शकता मी चालले म्हणून गर्दी किती झाली. गर्दी किती झाली बघा, माझ्या मागे लागल्यात. यायचंय का तुला? यायचंय का? इथं या, इथं लवकर यायचंय का तुला? रड मग, रड लवकर. यायचं असेल तर यायचंय का? हा, तर चला भावानो, आता आम्ही निघतोय. हे बघू शकता गाडी काढली आपण. हे बस चल लवकर. तर तुम्ही बघू शकता आता आपण पेट्रोल पंपावरती चाललोय पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला टेन्शन नाही. 220 रुपयाचं पेट्रोल टाकलं आम्ही. तो माणूस आमच्याकडे कसा बघायला लागला बघा, त्याला वाटलं काय करते ती लोक. तर आता पेट्रोल टाकून झाले, तर तुम्ही बघू शकता आता आपण चाललो. तर आता 220 रुपयाचं पेट्रोल टाकले आम्ही. तर बघू 220 रुपयामध्ये गाडी आपली जाऊन येते का नाही तिथं. तर आता बघू पुढचं नियोजन काय काय नाही. आता चाललोय फुल स्पीड मध्ये चाललोय आम्ही. आता आम्ही हायवे थांबलोय. आता गाडी चालून चाललो, बाहेर डोळ्यामध्ये मातीला गेले, गॉगल पण घातला नाही. थोडासा म्हणजे नाही का पिक्चर टाईप थोडासा आम्ही ब्रेक घेतलाय. हायवे बघा तुम्ही, हे बिगोंड रोड आहे, आणि खाली सोलापूर हायवे, इकडे इंदापूर पण येतं. आणि हे बघा बर्फ झालाय, स्लाइडचा काही फसवलेला आहे बघा. पी पाणी पी, मला पण प्यायचं. हे आपली गाडी आहे. जेवढं लवकर जायचं जमल तेवढं लवकर जायला लागलं. आणि महत्वाचा विषय असा झालाय, आज मी 9 वाजता उठलोय आणि सकाळी 6 वाजल्यापासून लाईट नाही घरी. तर आता 7% राहिली. कसा ब्लॉग होणार कसा काय नाही मलाच कळा नाही. आता तिथं गेल्यावर रिॲक्शन पण मला काढता येणार नाही, फुल स्विच ऑफ झाला. तर बघू 1-2% जरी राहिली तरी मी त्यांचं रिॲक्शन केली. मी आल्यावर त्यांना किती खुशी होती किती नाही. आता आपण तिथं गेल्यावर बघू. आता पाणी पितो, थोडा रिलॅक्स होतो जरा.
येऊ बघा आणि मी यायच्या आधीच कसलं परत आलो येऊ काय झालंय गाडीतच घेऊ ते घरापाशी दम नाही का तुला व्यवस्थित हा घरापाशीच येतोय की बघू शकता तुम्ही तेव्हा माझा वाचा आहे मला ह्याला मी घरापर्यंत येईपर्यंत सुद्धा दम नाही आला रोडवरती पळत आले तुम्ही बघा हो का पलीकडे घर आहे त्याचं चला आले तर पप्पी ह्यो पण माझ्या बहिणीचाच मुलगा ह्यो पण मोठा ह्यो बारका आहे ह्यो पण मोठ्या बहिणीचाच मुलगा आहे दिदी आली आमची त्या दिदीसाठीच गिफ्ट आहे आमच्या हे चला चला घरी चला चल तर आता आलो आम्ही कुत्री आमच्या अंगावर लागल्यात आता आम्हाला चावतात वाटतं काही कळणार नाही हे आमच्या दाजीची गाडी आहे ही एक ती माझी बहीण आहे हे दाजीचं घर आहे बघू शकता किती भारी घर बांधले चला आता घरामध्ये एंट्री मारू आपण किती भारी घर बांधले आमचं दाज लागलं नाच हा व्हिडिओ चांगले युट्यूबची स्नॅपचॅट नाही का नाही चांगली व्हिडिओ आहे आमची मांजर कुठे इथं पण आहे का बघू शकता तुम्ही मस्त घर बांधले सुकून भेटलाय मला आत्ता शिक आता आम्ही जेवायला बसणार आहे तर तुम्ही बघू शकता रिंग लाईट इथं आपण जोडले आहे थोड्या वेळाने जेवण करून रिंग लाईट कशी चालते कशी नाही तुम्हाला मी दाखवेल बघा ह्या दीदीसाठी आणली मी हिच्यासाठी हिला लय नादे ना व्हिडिओ काढायचा हिच्यासाठी आणली मी जेवण करणार जेवण झाल्यानंतर मग तुम्हाला रिंग लाईट जोडलेली आहे दाखवतो की कशी चालते कशी नाही व्हिडिओ कशा निघतात कशा नाहीत आता जेवणाची तयारी चालू आहे फ्रीज खोलाखोली चालू आहे काय बनवलं मच्छी बनवली मच्छी मच्छी आमच्या घरातले लय लाजतात व्हिडिओ मध्ये यायला इकडे बघ की व्हिडिओ ताट वाढल्यानंतर दाखवते तुम्हाला ताटात काय आहे, काय नाही आता तुम्ही बघू शकता आता जेव्हा बसलोय आम्ही बघा तोंडाला पाणी सुटेल का नाही असलं बघून हा या खायला तुम्ही दाजी बिंदास काय खायचे ते खावा तुमचंच घर आहे समजा बरोबर का तर आता आमचं जेवण झालेलं आहे इतकं जे जेवलोय मीच एकट्याने 10-12 मासं खाल्ल्यात तर आता आम्ही चाललोय आमच्या दाजीच्या रानामध्ये दाजी गाडीमध्ये जाऊन बसल्यात मागापासून आवाज देतात मला चप्पल घालते गाडी पुसतात ह्याला मला चल नाही तर येईल अंगावते बघा आम्ही आता गाडीमध्ये बसतो बघू शकता हाय गाईस आतमध्ये मी मापा हे चला आडू बसाय का मी कसे भरपूर ऊन आहे चल काय लागले बघते काय म्हणतो दाजी हा? काय चाललंय राहणार लय लाजतात आमचे दाजी बघा चला वरडा त्याच्यामध्ये गाडी लावली कोणतरी तर आम्ही सक्षमला म्हणलं गाडी काढ साईडला काय म्हणतोय माणसांना काय माहिती हे बघू शकता आमच्या बर्फीचं कबड्डीचं ग्राउंड आहे बघा ह्याचं कुठे गेला तोंड दाखव ह्याचं काय करायचं कबड्डीचं कुठं गाईस बघा 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 ही जेवण म्हणतात सुखाचं कसं आहे गाव साईड म्हणले की एकदम मज्जा आणि नॅचरल विषय नाच करायचा दिखावा नसतो काय नसतं गावातली माणसं नॅचरल असतात की बाबा जसं आपलं आयुष्य गेले तसंच काढायचं 10 लोकांच्या येण्याने आपलं रूप आणि अस्तित्व बदलायचं नसतं हे गावच्या माणसातून शिकलं पाहिजे माणसात तर आता आम्ही तर गाडी थांबवली आता दाजींच्या रानामध्ये आलोय बघू शकता तुम्ही पब्लिक लय इडे आमची कुठलं आहे आपलं बघा ह्यो सगळा पट्टा हे दिसतोय ना तुम्हाला इथपर्यंत सगळा पट्टा दाजीचा आहे हे एवढं मोठं रान दाजीचं आहे आणि तिकडे बघू शकता तुम्ही नदी ही सुद्धा आपलंच आहे
तिकडे बघा नदी, बघा ती नदी. तिथं जाणार आहे आपण. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तिकडे जाणार आहे आम्ही, नदीपाशी पण जाणार आहे. तिथलं पण लोकेशन तुम्हाला दाखवतो. काय म्हणतो तिथं सांग कॅमेरा मध्ये. ती आमच्या इथले पप्पाचे चुलत भाऊ. शुद्ध नाही बोलायचं, ब्लॉगिंग मध्ये नॅचरलच चांगलं वाटतं. जे आपलं आहे ना, पप्पाचे भाऊ आहेत. हा ही आली गावची भाषा. आता जी ओरिजिनल आहे ती ओरिजिनल. आता चाललोय ना रे. काय म्हणणं आहे तुझं? काय नाही, बोल की. बघू आपण. सांग आपल्या चॅनलला फॉलो करायला. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही ला काय आपण युट्यूबला टाकणार आहे म्हणलं सबस्क्राईब करा. बरं, काय म्हणणं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक ठोकून हाना, कमेंट करा, काय करायचं असलं करा. फुल राडा करून टाका. सबस्क्राईब नेमकं करा हा. आणि घंटी दाबा. घंटी दाब. घंटे अशी टांग. तर तुम्ही बघू शकता किती भारी लोकेशन वाटते. असं वाटतं इथं खाट टाकून झोपावं नाही का. पब्लिक तर मला सोडून पुढे चालली. हे दाजीच्या घरातली त्यांची कोणतरी आहे, मावशी आहे त्यांची. बघू शकता तुम्ही. तर गाईज आपण आलोय नदीपाशी, आलोय आपण. पुढे हे बघा पपई, बघू शकता तुम्ही. एवढं जे भारी वाटतंय ना, असं वाटतंय इथंच राहिलं यावं. एवढं भारी सुकून आहे इकडं. काय म्हणणं आहे तुमचं? हा बोला की, काय लाजतंय? लय लाजतं आमचं दाजी. तर तुम्ही बघू शकता किती मोठं झाड आहे, किती. काय खरं नाही बाबा. दिदे चल, नाही तर डोक्यात नाव पडल्यावर आपल्या डायरेक्ट आपला विषय कटवायचा. नदी तो का ती माणूस तिथं मासं पकडते का काय करतोय माहित का आपल्याला? मासच पकडते ना. त्याच आई शपथ इथली लाईफ. कसलं तुम्हाला टेन्शन असू द्या, डायरेक्ट माइंड फ्रेश. इथं आले की डायरेक्ट माइंड फ्रेश, म्हणजे डायरेक्ट विसरूनच जायचं की आपल्याला कसलं टेन्शन आहे कसलं नाही. बघा ही बघा मासे पकडायची जाळी, हे बोट बांधून ठेवली इथं. झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा. कोणती? बघा हीच पळदेवची भीमा नदी आहे. आणि तिथ एक मिनिट तुम्हाला महत्वाचं दाखवतो. तो का ते मंदिर दिसते का, एकदम टोका होगा हे मंदिर. ती अजून 3-4 महिन्यानंतर ना ती पूर्ण पाणी जातं तिथलं. ती 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. ते युट्यूबला बी दाखवतील तुम्ही सर्च केल्यावर. आता 4-5 महिने आपण परत येणार आणि त्या मंदिरातले व्हिडिओ तुम्हाला दाखवणार. ते काय पळदेवची मंदिर केलं तरी पण येते ते. मासेच पिल्ले. पुढे एवढ्या ह्याच्यात नाही दिसणार. गोगल काय आई शपथ. नदीतले ताजी ताजे भाऊ, काय खरं नाही इकडं. खरंच आहे. आता मला लय खुशी व्हायला लागली. माझं माइंड आहे ना, माइंड असं एकदम आता शांत झाले, रिलॅक्स झाले. रिलॅक्स नाही का, लय भारी वाटायला लागले. हो कुठं मासा आहे जिवंत? आमचे दाजे म्हणते तिकडं चला, तिकडे जिवंत मासा आहे. तर जाऊ आपण तिकडं बघू जिवंत मासा. जर असेल तर तुम्हाला बी दाखवतो, मी बी बघतो. बघा पायरवतोय ह्याच्यामध्ये. हो का असा? पायरवतोय कारण पाणी इथपर्यंत असते ना, ते इथपर्यंत एवढं कमी झालंय पाणी. अरे आम्ही पहिले इथून खाऊ इथपर असायचं आंबे पडून. होय आम्हाला गावठी बोलायला सांगता, तूच बोलतोय तसलं. गावठी ना, अरे मग आपण गाववाले शुद्ध बोलायचंच नाही. गावठी ते गावठीच राहायचं. घरटी बघ घरटी. गावठी माणसं नॅचरल असतात. चिमण्यांचे बघा चिमण्यांची घरटी किती सुंदर. वा हे बघू शकता तुम्ही. चिमण्यांचे पिल्ल पण आहेत. पिल्ल पण आहेत का? चिमण्यांची घर आहेत. आंब्याच्या झाडाला आल्यात. झूम करून दाखवतो. पिल्ल आहेत. 2 मिनिटं मित्रांनो, मी नारळ बघायचा. बघ भेटतोय का गाईज. खतरनाक विषय इकडं. चालायची पण भीती वाटते. डायरेक्ट पाय चिखलामध्ये रोवतोय. पवायला येतं आपल्याला, काही विषय नाही. पण गावात कसं पवायचं बघा, कधी चालतात सगळी व्हायल्यात. काय होते तिथे गावला का नाही? ये लवकर चल. तर बघू शकता तुम्ही इथं आलोय बोट पशी आम्ही आलोय. किती बोट आहे तिथनं लाईनीनं बघू शकता तुम्ही. यो बघा किती खुश झालाय. तू इथंच राहिलाय ना, तू काय खुश होतोय? मी कशाच होतो? तर लय भारी वाटते बोट बघून. पुढं नाही बाबा, पाय बेग असायला मोबाईल हातात.
ब्लॉगिंग बी व्हायचं नाही आणि आपला ब्लॉग पण व्हायचा नाही आणि काहीच व्हायचं नाही. बघा ते काका दिसत का तुम्हाला? ए, यार नौकर त्या काकांनी मासं पकडल्यात. आता बघू तिथं जाऊ आपण. तिथे त्यांची गाडी आहे, जिवंत मासा बघायला भेटेल आपल्याला. बघू शकता तुम्ही जिवंत मासं काढले तिथं. सगळ्यांचं पाय आमचं चिखलाने भरलेत, धुवीला लागलेत सगळे. तुम्ही बघू शकता. खाली काढ बाहेर. कसं आहे दादा? तू घे तुला घ्यायचे तर घे, पण काकाला ताप काही देऊ नको. तर बघू शकता तुम्हाला दाखवलंय मासा जिवंत. सर तर पाय चिखलाने भरलाय, पाय स्वच्छ करू आपण. असं करणार आहे. सगळ्यांनी पाय धुतल्यात. काका गेलं मासं पकडून. आता काकाच्या धिंगा नाही आज. पैसा नुसता पैसा. पैसा म्हणजे मेहनत पण तेवढे आहे. मेहनत कमी आहे का तुम्ही बघू शकता. मेहनत लय आज. खूप मजा आली खूप. आणि गावच्या भाषेत म्हणतं एवढी म्हणजे एवढी मजा आली ना, विषयच नाही आज. तर आता आम्ही फिरून आलो. नदी ही ती तुम्हाला आम्ही सगळं दाखवलं. आता लय भारी वाटतं नाही का, माइंड फ्रेश झाले अजून एकदा आमचं. एवढं जे भारी वाटलं ना मला इथं येऊन. खरंच एकदा तुमचं जर कोण पाहुणं असेल किंवा नसेल, एकदा इथं येऊन कुठली नदी आहे तिथे? भीमा नदीला एकदा तुम्ही या, तुम्हाला पण लय भारी वाटेल बघून. तर आता आम्ही चाललोय घरी. आपली गँग तिकडं अजून पाण्यामध्ये पोवायला लागली, अजून आली नाही. आता त्यांना टेन्शन द्यायसाठी आमच्या दाजीनं गाडी मागे घेतली, म्हणते आता त्यांचं याड पोहू आपण. तर आता आम्ही घरापाशी आलो. आता आम्ही भीमनगरमध्ये जातोय. बघू शकता तुम्ही पळसदेव गाव ही प्लस आमची सगळी गँग. हे आम्हाला पण हे बघा भीमनगर. दाखवू का आम्हाला? हे भीमनगर. इथून आतमध्ये घेतलं ना राईट, इथं आपलं घर येतं. आता खूप फिरलोय आम्ही, लय फिरलोय. आता आम्हाला पोरांनी आंघोळ केलं. आता घरापाशी आलोय. आता चहा बिस्किट खारी बिरी ठोस बीस काय भेटेल ते खायचा, आराम करायचा थोडा आणि आपल्या घराकडे निघायचं का नाही? राहिला हा. आजचे दिवस तर. काय तर आता आम्ही चहा प्यायला बसलोय. आता चहा पिऊन एका अर्ध्या तासाने आम्ही घरी निघणार आहे. तुम्ही बघू शकता. याच्या प्यायला हो का? काय नाव तुझं? आविष्कार पूर्ण नाव सांग. आविष्कार दत्तात्रय भोसले. कसं आहे पब्लिक? दाजी जातो का? बरं बाय. तर आता आपण यांच्या घरी आलतो. आता आपल्या घरी चाललोय आपण. लय वाईट वाटायला लागले मला. राहू वाटलं होतं, इथे झाली होती इथं राहायची. जाऊ दे, शेवटी घरी तर जायलाच लागेल. जाऊ दे, आज एन्जॉय लय भारी झाला. बाकीचं आता आपल्या इथं गेले आपण बोलू झाले. आता आपलं सगळं फक्त तेवढंच राहिलंय. आता चालूय तिकडून त्या बहिणीच्या इकडून आता चालू. तर बघू शकता गाडी बिडी चालवून डोळ्यात चिलटही गेल्या ती बघा. आता हे चाललाय घरी. बाय भावांनो, आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. हे त्याचा बारका भाऊ आहे सक्का. आता हे माझ्या बरंच येणार आहे घरी. आता घरी गेला एक व्हिडिओ काढू, आपला ब्लॉग एंड. आता जस्ट आम्ही पोचलोय घरी. आपलं चांदीचं महल बघू शकता तुम्ही. आणि ही गँग आणि माझी मम्मी. आता भारी वाटतंय, आपल्या चांदीच्या बंगल्यात आलोय आपण. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. कारण सकाळपासून ती संध्याकाळपर्यंत लय मेहनत घेतली. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. कारण तुमचा एक सबस्क्रायबर आमच्यासाठी लय महत्त्वाचा आहे. धन्यवाद. आशा करतो की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल.